इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 5वा मुंग्यांच्या जगात. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? उत्तर. कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते कारण ती उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार आहे. 2. मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? उत्तर. मुंग्यांना त्यांचा अन्नाचा साठा सापडल्यावर त्या गंधकण सोडतात. 3. मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? उत्तर. मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. प्रश्न दुसरा, मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात? उत्तर. मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी चावा घेतात, दंश करतात किंवा शत्रूवर अंमलाचा फवारा सोडतात. प्रश्न तिसरा आहे, वाक्यात उपयोग करा. 1. माग काढणे. वाक्य. पोलीस चोराचा माग काढत होते. 2. सावध करणे. वाक्य. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना सावध केले. 3. फवारा सोडणे. माळी झाडांवर पाण्याचा फवारा सोडत होता. 4. तत्पर असणे. वाक्य. सैनिक देशाच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असतात. 5. पळ काढणे. वाक्य. पोलिसांना पाहून चोराने पळ काढला. 6. दाह होणे. वाक्य. मिरची लागल्यामुळे डोळ्यांना दाह झाला. 7. हाणून पाडणे. वाक्य. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान हाणून पाडले. प्रश्न चौथा आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते? त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो? उत्तर. डास, मधमाशी, गांधील माशी आणि भुंगे हे माणसांना दंश करणारे कीटक आहेत. त्यांच्या दंशामुळे वेदना, खाज, सूज, लालसरपणा किंवा दाह होऊ शकतो. आ. अन्न साखळी म्हणजे काय? उत्तर. एक सजीव दुसऱ्या सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतो. अशा प्रकारे अन्न मिळण्याची जी साखळी तयार होते तिला अन्न साखळी म्हणतात. ई. मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नाचा साठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा व ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून माहिती मिळवा. उत्तर. अन्नसाठा करणारे मुंग्या, मधमाशा, खार, उंदीर. अन्नसाठा न करणारे फुलपाखरू, डास, गाय, हरिण. तर याविषयी अधिक माहिती तुम्ही ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून मिळवू शकता. प्रश्न 5वा. या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा. उत्तर. मला मुंग्यांचा शिस्तप्रियपणा, मेहनती स्वभाव, सहकार्याची भावना आणि स्वतःच्या वसाहतीचे संरक्षण करण्याची वृत्ती आवडली. 6. मुंग्यावरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा. उदाहरणादाखल एक कविता. मुंगीबाई कष्ट करी दिवसभर, शिस्तीत रांगेने चालते नाही तिला कसला डर, अन्न गोळा करून ठेवते, काम करीती छान, मुंगीबाई शिकवते मेहनतीचे ज्ञान. प्रश्न 7वा. मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे.
या पाठात आलेली आहेत, ती शोधून लिहा. त्याचप्रमाणे एखाद्या दुसऱ्या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा. उत्तर: मुंगी, मुंग्या, मुंगीला, मुंगीचे, मुंग्यांचे, मुंग्यांना, मुंगीच्या, मुंग्यांमध्ये. उदाहरण: मुलगा या शब्दाची वेगवेगळी रूपे: मुलगा, मुलगे, मुलाला, मुलाचे, मुलांच्या, मुलांना, मुलाचा, मुलामध्ये. उपक्रम: 1. वेगवेगळे प्राणी, पक्षी वेगवेगळ्या कारणासाठी एकमेकांशी संवाद साधतात. ते काय काय करतात? उत्तर: कुत्रे भुंकून इशारा देतात. मांजरे म्याव करून संवाद साधतात. पक्षी किलबिलाट करून एकमेकांना संदेश देतात. माकडे विशिष्ट आवाज व हावभाव करून संवाद साधतात. मधमाशा नृत्य करून अन्नाचा ठावठिकाणा सांगतात. 2. 5 कीटकांची चित्रे मिळवा. ती वैध चिकटवा. प्रत्येक कीटकाविषयी 4 ते 5 वाक्यात माहिती लिहा. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही माहिती लिहू शकता आणि अशी चित्रे चिटकवू शकता. तीन, माणसे एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी कोणकोणती माध्यमे वापरतात याविषयी माहिती मिळवा. गटात एकमेकांना सांगा. उत्तर: प्रत्यक्ष संभाषण, पत्र, दूरध्वनी, मोबाईल संदेश, ईमेल, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी. व्हिडिओ कॉल. खालील वाक्यातील नामे ओळखा व सांगा. अ. बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. या वाक्यामध्ये नामे आहेत बंडू, इजार, बोटे. आ. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. आई, इजार, कोन्हाडा. माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. माणसे, मुंग्या. आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे. कविता, भारत, धावपट्टू. खालील वाक्यामधील रिकाम्या जागी योग्य नामे घाला. अ. आई माधवला म्हणाली, आ. आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या. ई. घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो. ई. गणित विषय मला खूप आवडतो. उ. राष्ट्रपतींचे भाषण ऐकून विद्यार्थी मंत्रमुग्ध झाला. उ. महागाई वाढल्याने वस्तू महागल्या.